अहमदनगर जिल्ह्याला वरदान लाभलेली मुळा नदी. मात्र या नदीमधील वाळूमुळे या नदीशेजारील गावांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतो. हे नदीपात्र संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यांमधून वाहतं. नदीच्या मधोमध ही हद्द मोजली जाते. मात्र या ठिकाणी तर राजरोसपणे कोटीच्या कोटी रुपयांच्या गौण खनिज म्हणजेच वाळूची चोरी होते. लिलाव संगमनेर हद्दीचा घ्यायचा आणि वाळू उपसा पारनेर तालुक्यातल्या हद्दीत करायचा असा प्रताप या नदीपात्रामध्ये राजरोसपणे चालू आहे. मात्र महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून पारनेर तालुक्याच्या तहसीलदार भरती सागरे यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराबाबत सांगितलं असता त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्यात येणार नाही, आम्हाला काही अडचणी येत आहेत असे स्पष्ट सांगितले. तर पारनेर तालुक्याचा या भागातील वाळू लिलाव झालाच नसल्याचं त्यांनी सांगितले. मात्र लिलाव नसताना पारनेर भागातील वाळू उपसा कसा होतो याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द या गावामध्ये आपण सध्या आहे. नगर जिल्ह्यातील ही जी नदी आहे मुळा नदी, या पात्रातनं जर आपण माझ्या मागे जर आपण पाहू शकतो, या मुळा नदी पात्रामधून आता सध्या या ठिकाणी अवैधरित्या अशी वाळू उत्खनन चालू आहे. एकीकडे जर प्रशासनाला जर आपण विचारलं तर प्रशासन सांगतंय की ही वाळू उपसा ही संगमनेर तालुक्यामध्ये चालू आहे. मात्र जर आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने बघितली तर हे पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही सध्या वाळू उपसा हे चालू आहे. मात्र याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मात्र या दुर्लक्ष नेमकं कशामुळे होतंय हा एक मोठा गौडबंगला आहे. कारण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी अनेक गाड्या आहेत, त्या गाड्यांवर नंबर सुद्धा नाही आहेत आणि ज्या गाड्या दोन ब्रास त्यांना वाळू न्यायची ती क्षमता असते, त्या वाळूंमध्ये 4 ते 5 ब्रास गाड्या इथून भरून जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या इथलच्या रोडचे जे आहे ते रोडचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यानंतर इथलचे जे पिकं आहेत त्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. नागरिकांनी वेळोवेळी अनेक वेळा जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र या अवैध उत्खननाला आतापर्यंत तरी कुणीही चाप लावू शकलेला आहे. मात्र दिवसाढवळ्यात चाललेल्या या अवैध उत्खननाला अजूनही प्रशासन चाप का लावत नाही हा एक मोठा प्रश्न पडतो. या नदीपात्राच्या शेजारीच असलेल्या मांडवे गावातील ग्रामस्थांची तर या वाळूमुळे पिके धोक्यात आली आहे. तर अतिरिक्त वाळू भरून वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांचीही पूर्णतः वाट लागली आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहत असून वाळू वाहतूक करणारे गावकऱ्यांना दमदाटी करत असतात. संगमनेर हद्दीचा लिलाव होऊनही वाळू पारनेर तालुक्यातल्या हद्दीतील उचलली जाते असा आरोप मांडवे येथील ग्रामस्थांनी केलाय. याबाबत महसूल विभागाकडे तक्रार करूनही कारवाई करत नसल्यानं गावकऱ्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या गावातून जाऊ न देण्याचा निर्णय घेतलाय. संगमनेर राज्यामध्ये झालेला आहे आणि संगमनेर राज्यात निलाव झाला असल्यामुळे वास्तविक गाड्या तिकडून जायला पाहिजे होत्या. ती वाळू तर आमची इकडची उपसली, म्हणजे पारनेर हद्दीतली वाळू उपसून राहिल्यात, तिथं काही शिल्लकच नाही ठेवलं. आणि हा रस्ता सगळा शेतकऱ्यांच्या माल आहेत सगळे, तिथं मालावर धूळ सगळं बसली तर सगळं घर तर म्हणजे पाय घेत नाही. आणि सगळी पिकावर घासावर, मकावर, कांद्यावर एवढी धूळ आहे की त्या धुळीमुळे कांदे गायब होणार आहेत. घास जनावरला खाण्यासारखं राहणार नाही, मका खाण्यासारखे राहणार नाही. आणि आमचं सगळं शेतकऱ्यांचा सगळा माल जर गेल्यावर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? यांचे झाले धंदे, हे पैसे कमावणार, आम्ही आमचे नुकसान करून घेणार का? लिलाव झालेला आहे का? लिलाव झालेला आहे पण तो संगमनेर हद्दीत झालेला आहे, तो आमच्या हद्दीत झालेला नाही. आता हे वाळू उपसा कुठून होतोय? ते आमच्या हद्दीतून उपशेत पारनेर तालुक्यातून काढतात. पण ते रस्त्याने वाहन इतकी दांबडतात ना आणि शेतकऱ्यांच्या शेळ्या मेल्यात आणि रोज दम देतात. जी माणसं आहेत ना पोरं रस्त्याने रोज दम देतात बाजूला, आणि इतके रब चालतात ना का जबरदस्त. कोणी रस्त्याने तर पायी चालतच नाही त्या गाड्यांमुळे. घाबरते पोर, रस्ता पण नीट नाही, सगळा फुटा केलाय. अहो लोकांना भाकर खाता येत नाही पर भाकर त्या पोट्यामुळे. साईड सुद्धा नाही, साईड सुद्धा नाही देणार. त्याला भाऊ गाडी हळू चालतो, त्याला तुझं नाव विचार, तुझं नाव काय सांगा म्हणतात, म्हणजे दमदाटी करतात. असे इतके नाही दादागिरी लई पार लोक, म्हणजे गावची लोकच आमची बरोबर भयभीत झाले त्या वाळूमुळे. हद्दीत झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्याच हद्दीत भरावं आणि त्यांच्याच हद्दीत चुकून जाऊ, आमच्या गावाला हा त्रासच नको एवढं म्हणणं आहे आमचं. त्यांच्या हद्दीत निलाव झाला तिकडून जायचं, त्या तालुक्यातून रस्ते त्यांनीच द्यावा, त्या लोकांनी त्या तहसीलदारने द्यावा, त्यांचे रस्ते सोय करून द्यावा त्यांना. बरं, आज तुमचं काय पवित्र गाव आहे? आमचा पवित्र आमच्या बाबा यायचंच नाही आमच्या हद्दीतून. वाळू आमच्या हद्दीत उचलू नका, आमच्या हद्दीतून येऊ नका, आमचं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही आज गाड्या बंद केल्या? हा, गाड्या बंद केलेल्या आहेत आम्ही सर्व. या ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्यांवर नंबर नाहीत. 2 ब्रास वाळू वाहतुकीऐवजी 4 ते 5 ब्रास वाहतूक केली जाते आणि नदीपात्रात थेट पोकलेन उतरवून वाळू उपसा केला जातो. कोणत्याही पोकलॅनवर नंबर नाही. मात्र तरीही महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गप्प का असा प्रश्न पडतोय. आणि याबाबत तहसीलदारांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास मात्र नकार दिलाय. त्यामुळे या कारभाराचे गांभीर्य अजूनही वाढत आहे. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर.